नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा म्हणजे CETसाठी आपण वेळेचं नियोजन कसं करू शकतो। म्हणजे जेव्हा आपण पेपर सोडवणार आहोत तर पेपरमध्ये प्रश्न आहेत ती म्हणजे 100 आणि वेळ आहे 120 मिनिटांचा म्हणजेच 2 तासांचा। तर मग हे 100 प्रश्न आपण 120 मिनिटांमध्ये पूर्ण कसे करू शकणार आणि सोबतच आपल्याला काही अजून एक्स्ट्रा वेळही पाहिजे जेणेकरून आपण सगळं व्यवस्थित सोडवलं आहे का, काय राहिलंय का हे सगळं चेक करू शकतो। तर हे सगळं जे आहे वेळेचं नियोजन ते कसं करायचं हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सोबतच आपल्याकडे 4 विभाग आहेत, इंग्लिश आहे, त्यासोबतच मॅथ्स पार्ट 1 पार्ट 2, सायन्स पार्ट 1 पार्ट 2 आणि समाजशास्त्र। हे जे 4ही विभाग आहेत तर या विभागापैकी कोणता विभाग आधी सोडवावा म्हणजे जास्त वेळ वाचेल वगैरे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो लेट अस स्टार्ट। आता आपली जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत आणि आपल्याला त्यांची उत्तरं शोधायची आहेत आणि लिहायची आहेत। आता उत्तरं लिहायची आहेत का तर नाही, ही जी आपल्याकडे OMR शीट आहे यामध्ये तुम्हाला बबलिंग करायचं आहे म्हणजे गोल करायचे आहेत। आता तुम्हाला अर्थातच काहींना सवय असेल काहींना सवय नसेल त्यामुळे गोल करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। मग आता हीच गोलची प्रॅक्टिस करण्यासाठी याची PDF मी तुम्हाला खूप आधीच दिली होती, ज्यावेळेस मी सांगितलं होतं की हे जे काही आन्सर शीट आहे तर यामध्ये उत्तरं लिहिताना कोणती काळजी घ्यावी, कशा पद्धतीने उत्तरं लिहावेत आणि काय चुका केल्यानंतर तुमचे मार्क जाऊ शकतात हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच, तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही याची PDF पण घेऊ शकता आणि याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी आपण टाईम मॅनेजमेंट पाहतोय। सो सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं आपल्याकडे 72 सेकंद आहेत, प्रत्येक प्रश्नाला 72 सेकंद आहेत, पण खरंच आपण प्रत्येक प्रश्नाला 72 सेकंद द्यायचे का तर अजिबात नाही। मग का नाही तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या 4 विभागामध्ये इंग्लिश, मॅथ्स 1 मॅथ्स 2, सायन्स 1 सायन्स 2 आणि समाजशास्त्र। ओके, सो या ठिकाणी आपण जर हे 4 विभाग पाहिले, SS लिहिते मी। सो या ठिकाणी जर आपण 4 विभाग पाहिले तर या 4 विभागामधलं हे जे समाजशास्त्र आहे आणि हे जे इंग्लिश आहे तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही गणितं वगैरे सोडवायची नाही आहेत। हे सरळ सरळ प्रश्न आहेत, तुम्हाला उत्तर येत असेल तर लिहायचं, नसेल तर सोडून पुढे जायचं। शक्यतो प्रश्न सोडू नका कारण तुम्हाला या ठिकाणी कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। सो तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करू शकता। ओके, बट या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इंग्लिश आणि समाजशास्त्र कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे आणि त्यासाठी मी समाजशास्त्राचे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल सगळ्याचे मी MCQs अपलोड केलेत आणि सोबतच शॉर्ट रिव्हिजन पण अपलोड केलेलं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचावा। सो तुम्ही ते व्हिडिओज पण पाहू शकता, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच। ओके, इंग्लिशचे पण ग्रामरवरती आधारित प्रश्न मी अपलोड केलेले आहेत। सो आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक विभागाचे 25-25 प्रश्न आहेत, 25 प्रश्न 25-25 आणि 25। ओके, सो इंग्लिशमध्ये हे जे 25 प्रश्न आहेत ते आपण जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपण अर्धा मिनिट देणार आहोत ॲप्रॉक्सिमेटली। आता अर्धा मिनिट का तर तुम्ही अर्धा मिनिट म्हणजे 10 सेकंद। 10 सेकंदामध्ये तुम्ही इझिली प्रश्न रीड करू शकता, 10 सेकंदामध्ये त्याच्या उत्तरावरती विचार करू शकता आणि लयतले तुम्ही 15 सेकंद घेऊ शकता उत्तराचा विचार करण्यासाठी आणि ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही 10 सेकंदामध्ये हे वर्तुळ रंगवू शकता। आता वर्तुळ रंगवण्यासाठी तुम्ही जेवढा कमी वेळ घालवाल तेवढा तुम्हाला जास्त वेळ प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि प्रश्न वाचण्यासाठी मिळेल। त्याच्यामुळे उत्तर तुम्ही कमीत कमी म्हणजे उत्तराचं वर्तुळ तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये रंगवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी जास्त वेळ नाही घालवायचे। सो त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं या ठिकाणी तर एकूण तुमचा प्रश्न जो आहे तर तो 30 सेकंदामध्ये ॲप्रॉक्सिमेटली। आता काही प्रश्नांना जास्त वेळ लागेल, पॅरेग्राफ वगैरे रीड करायचं असेल तर त्यामध्ये थोडासा जास्त वेळ लागेल, तर त्याप्रमाणे तुम्ही हे सगळं या ठिकाणी सगळं 15 मिनिटात तुम्हाला कव्हर करायचं आहे। ओके, 15 मिनिटात कव्हर केल्यानंतर तुम्ही एकतर असं करू शकता की प्रश्न वाचून लगेच गोल करताय असं करू शकता, किंवा एकूण 15 मिनिटांमध्ये सगळा पेपर सोडवल्यानंतर मग तुम्ही सगळ्या प्रश्नांचे एकत्रित गोल करू शकता। ॲज यू विश तुम्ही कसंही करू शकता। जर तुम्ही तसं करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 मिनिटं एक्स्ट्रा लागतील आणि आपल्याला वेळ कमी करायचा आहे। सो तुम्हाला पटपट ते बबल्स करावे लागतील। त्याच्यामुळे तुम्ही एक काम करणार आहात, या ठिकाणी पॅरेग्राफ पटापट वाचवण्याची सवय लावा जेणेकरून तुमचा हा जो पहिला विभाग आहे तो 15 ते 17 मिनिटांमध्ये कंप्लीट होईल। ओके, ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ नाही लावायचा आहे, 15 ते 17 मिनिटांमध्ये म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा जो विभाग आहे हा कंप्लीट करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं समाजशास्त्र तर समाजशास्त्रामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काही रीड नाही करायचं आहे। सो तुम्ही या ठिकाणी 15 मिनिटं देऊ शकता, याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका कारण तुमचा पुढचा पेपर मग सोडवायचा राहू शकतो। सो समाजशास्त्रामध्ये 15 मिनिटं आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी तुम्ही प्रश्न वाचून लगेच गोल करू शकता किंवा एकूण पूर्ण विभाग सोडवायचा आहे आणि मग गोल करायचा आहे असं पण करू शकता। सो 15 आणि 20 म्हणजे या ठिकाणी एकूण तुमचे 35 मिनिटं गेलेले आहेत। ओके, सो आता राहिले तुमच्याकडे किती वेळ तर 120 मधून जर तुम्ही 35 सबट्रॅक्ट केले तर ॲप्रॉक्सिमेटली या ठिकाणी तुमच्याकडे राहणार आहेत ते म्हणजे 85 मिनिटं। आता 85 मिनिटांमध्ये तुम्हाला काय काय सोडवायचं आहे पहा, सायन्स 1 सायन्स 2 आणि मॅथ्स 1 मॅथ्स 2।
आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सायन्स 2 म्हणजेच पार्ट 2 मध्ये तुम्हाला कोणतेही न्यूमॅरिकल्स वगैरे नाही आहेत, कारण पार्ट 2 म्हणजे काय बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये मिक्स आहे. सो तुम्ही या ठिकाणी पार्ट 2चे जे प्रश्न आहेत अप्रॉक्सिमेटली 12 प्रश्न असतील, कारण एकूण सायन्समध्ये 25 प्रश्न आहेत. सो पार्ट 2 मध्ये 12 प्रश्न आपण पकडून चालूया. सो 12 प्रश्नांना तुम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटांचाच वेळ द्यायचा आहे, जास्त वेळ देऊ नका, कारण या ठिकाणी पण तुम्हाला कोणतेही न्यूमॅरिकल्स वगैरे असं काही सोडवायचं नाही आहे. जस्ट उत्तर येत असेल तर गोल करायचं, नाहीतर सोडून द्यायचं आणि शेवटी पाहायचं आहे. ओके. सो या ठिकाणी अजून 15 मिनिटं गेली. 85मधून जर तुम्ही 15 सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला मिळणार आहेत या ठिकाणी 70 मिनिटं. आता ही जी 70 मिनिटं आहेत, तर या 70 मिनिटामध्ये तुम्हाला सायन्स 1 आणि सोबतच मॅथ्स 1 मॅथ्स 2 सोडवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला आधी सांगितलं इंग्लिश सोडवा, मग समाजशास्त्र, मग हे सगळं आपण अरेंज कसं करणार, व्यवस्थित गोंधळ तर नाही उडणार का, हे आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो आता या ठिकाणी तुमच्याकडे आहेत 70 मिनिटं. 70 मिनिटामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 12 प्रश्न सोडवायचे आहेत, ते म्हणजे सायन्स 1चे, आणि त्यासोबतच मॅथ्सचे एकूण 25 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण तुमच्याकडे या ठिकाणी प्रश्न आहेत 37 आणि तुमच्याकडे वेळ आहे 70 मिनिटांचा. मग आता कसं या ठिकाणी मॅनेज तुम्ही करणार आहात, तर पहा, आता हे जे 12 प्रश्न आहेत सायन्स 1 सायन्स 2चे, तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा 15 मिनिटच लागू शकतात, किंवा लईतलं या ठिकाणी तुम्हाला 20 मिनिटं लागतील. मग आता या ठिकाणी तुम्ही जर 20 मिनिटं तुमची गेलेली आहेत, तर 20 मिनिटं गेल्यामुळे तुमच्याकडे या ठिकाणी वेळ शिल्लक आहे, तो म्हणजे आता फक्त 50 मिनिटांचा, कारण आपल्याकडे वेळ होता 70 मिनिटांचा, त्यामधले आपण 20 मिनिटं खर्च केलेले आहेत सायन्स पार्ट 1 सोडवण्यासाठी. आता आपल्याकडे वेळ आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त 50 मिनिटांचा. मग आता या 50 मिनिटांपैकी पण आपल्याला फक्त घ्यायचे आहेत 40 मिनिटं ते मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 दोघांनाही सोडवण्यासाठी. प्रश्न 25च आहेत, तुम्हाला 40 मिनिटं म्हणजे खूप वेळ दिलेला आहे प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे अप्रॉक्सिमेटली एका प्रश्नाला तुम्ही कमीत कमी 72 सेकंदापर्यंत वेळ देऊ शकता. ओके. सो 72 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न वाचून सोडवून आरामात उत्तर लिहू शकता, आणि तुम्हाला मॅथ्समध्ये असेच प्रश्न विचारले जातील की ज्यांचं उत्तर तुम्ही एका मिनिटामध्ये फाइंड आउट करू शकता. सो तसेच प्रकारचे प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला तेच प्रश्न सोडवायचे आहेत. सो तुम्ही या ठिकाणी 40 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वेटेज आपण मॅथ्सला देतोय टाईमचं. सो तुम्ही 40 मिनिटामध्ये मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही सॉल्व करणार आहात. आता यामध्ये तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्हाला मॅथ्स पार्ट 1ला जास्त वेळ लागतोय की पार्ट 2ला जास्त वेळ लागतोय. मग त्याप्रमाणे तुम्ही ह्या 40 मिनिटाची फोड करू शकता. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळं झाल्यानंतरही आपल्याकडे अजून शिल्लक आहेत, ते म्हणजे 10 मिनिटं. मग आता या 10 मिनिटामध्ये आपण पेपर चेकिंग करणार आहोत, काही राहिलं आहे का, काही राहिलं असेल तर ते सॉल्व करणं, सगळे प्रश्न सोडवलेत का, हे सगळं तुम्ही या 10 मिनिटामध्ये पाहणार आहात. ओके. सो पुन्हा एकदा समरी सांगते या ठिकाणी की तुम्ही इंग्लिश सोडवणार आहात लईतले 20 मिनिटामध्ये. त्यानंतर आपण सोडवणार आहोत समाजशास्त्र अप्रॉक्सिमेटली 15 मिनिटामध्ये. त्यानंतर आपण सोडवणार आहोत सायन्स 1. तुम्ही सायन्स 1 आधी सायन्स 2 नंतर असं कसंही घेऊ शकता ॲज यू विश. सायन्स 1 आपण सोडवणार आहोत 20 मिनिटामध्ये, सायन्स 2 आपण सोडवणार आहोत 15 मिनिटामध्ये, आणि पूर्ण मॅथ्स आपण घेणार आहोत 40 मिनिटामध्ये. सो तुम्ही जर यांची बेरीज केली तर 15 15 30, 20 20 40 आणि 40. सो हे सगळ्यांना ॲड करा. 4 4 8 आणि 3 या ठिकाणी होणार आहेत, ते म्हणजे 110 मिनिटं, आणि तुम्हाला 10 मिनिटं मिळणार आहेत एक्स्ट्रा पेपर चेक करण्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही टाईमचं मॅनेजमेंट खूप इझिली करू शकता. मॅथ्ससाठी जर तुम्ही या ठिकाणी कमी वेळ लावला तर तेवढाच वेळ तुम्हाला पेपर चेकिंग करण्यासाठी एक्स्ट्रा मिळू शकतो. बट आय थिंक की हे फायनल असं तुम्ही करू शकता या पद्धतीने. आता नेक्स्ट झालं, हे सगळं टाईम मॅनेजमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेलच, मी काढून ठेवते आणि तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करते. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर दुसरा विभाग आहे तो म्हणजे कोणता विभाग आधी निवडावा किंवा कोणता विभाग आधी सोडवावा. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आधी इंग्लिश सोडवा, मग तुम्ही समाजशास्त्र सोडवा, मग तुम्ही या ठिकाणी सायन्स पार्ट 2 पार्ट 1 किंवा पार्ट 1 पार्ट 2 कसाही, आणि मग तुम्ही सोडवणार आहात मॅथ्स. मॅथ्स सगळ्यात शेवटी सोडवायचं आहे तुम्हाला, कारण एक मॅथ्स जर तुम्ही आधी सोडवायला घेतला तर एक टेन्शन असतं की माझा बाकीचा पेपर कसा होणार, याला जास्त वेळ लागला तर वगैरे वगैरे. सो जर तुम्ही मॅथ्स शेवटी सोडवत असाल, कारण मॅथ्समध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी डोकं शांत ठेवणं आवश्यक असतं. सो मॅथ्स जर तुम्ही शेवटी सोडवत असाल तर तुम्हाला एक फील असतं की अरे हा माझा अर्धा पेपर सगळा पूर्णतः सोडवून झाला आहे, आता फक्त मॅथ्स सोडवायचं आहे. सो असं एक फील असतं, आणि आपलं सायकोलॉजी खूप वेगळी आहे, डिफरंट आहे, की आपल्याला आधी जास्त जे बर्डन असतं ते अजिबात झेपत नाही, आणि त्यामुळे मग आपलं डोकं शांत राहत नाही, आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत, आधी बाकीचे सब्जेक्ट सोडवणार आहोत आणि मॅथ्स आपण सगळ्यात शेवटी सोडवणार आहोत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इंग्लिश, मग समाजशास्त्र. बट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला ज्याप्रमाणे प्रश्न क्रमांक आहे त्याप्रमाणे सोडवायचं आहे. असं नाही की आधी इंग्लिशमध्ये तुम्ही हे पूर्ण इंग्लिश इथे सोडवाल आणि समाजशास्त्र इथे सोडवाल, असं करायचं नाही. जर समाजशास्त्र 76 क्वेश्चनपासून सुरू होते तर तुम्ही या ठिकाणीच ते सोडवायला पाहिजे. हे मधले बॉक्स रिकामे ठेवा, कारण या ठिकाणी सायन्स आणि मॅथ्स येणार आहे. ओके. सो चुकूनसुद्धा असं करू नका की तुम्ही या ठिकाणी इंग्लिश सोडवलं आणि डायरेक्ट समाजशास्त्र इथे सोडवायला घेतलं, असं नाही. समाजशास्त्राचा प्रश्न क्रमांक पाहायचा आहे, जो प्रश्न क्रमांक असेल त्याचप्रमाणे समाजशास्त्र सोडवायला सुरुवात करायची आहे. ओके. आणि त्यासोबतच तुम्हाला मी अजून एक सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा प्रश्न क्रमांक पाहायचे आणि त्याचंच उत्तर आपण लिहितोय का, खालचं वर वरचं खाली करत नाही आहे का, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस करून येणार आहे. सो तुम्ही PDF डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता.
सो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही विभाग सोडवू शकता, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं इंग्लिश थोडंसं अजून कच्चं आहे, तर तुम्ही आधी समाजशास्त्र, मग इंग्लिश, मग सायन्स आणि मग मॅथ्स असंही तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकता. सो ते तुमच्यावरती आहे. नेक्स्ट आहे OMR शीटबद्दल. तर OMR शीटबद्दल हेच आहे की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये गोल करण्याचा सराव केला पाहिजे, कारण मला माहिती आहे की बऱ्याच जणांसाठी हे पहिल्यांदाच आहे, किंवा बऱ्याच जण याच्या आधी पण खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अपियर झालेले आहेत. सो त्यांच्यासाठी हे पहिल्यांदा नसेल, बट जे पहिल्यांदा अपियर करणार आहे त्यांच्यासाठी कदाचित हे अवघड असेल. सो तुम्ही इझिली या ठिकाणी प्रॅक्टिस करून अचीव करू शकता. एवढं काही खूप मोठं नाही आहे की गोल वगैरे करणं, बट तरीही तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण गोल बाहेर गेला तर तुमचं उत्तर बरोबर असून त्या ठिकाणी चुकीचं येऊ शकतं. गोल जर अर्धवट रंगवायचा राहिला तर तेही उत्तर बरोबर असून त्या ठिकाणी तुमचा मार्क जाऊ शकतो, का तर गोल अर्धवट रंगवलेला आहे त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने OMR शीटबद्दल ही इन्फॉर्मेशन होती. आणि त्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे अभ्यास कसा करावा. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी हेच रेफर करेन की तुम्ही टेक्स्टबुक व्यवस्थित वाचायचं आहे. टेक्स्टबुकमधल्या प्रत्येक तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून MCQ तयार होऊ शकतात, हे मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे की कशामधून MCQs तयार होऊ शकतात. त्यासाठी आपण रोज शॉर्ट रिव्हिजन घेतो. 1 वाजता आपलं रोज सेशन असतं, ज्या ठिकाणी आपण सध्या समाजशास्त्र सगळं कंप्लीट केलेलं आहे, इतिहास असो, भूगोल असो, राज्यशास्त्र असो, आणि सायन्स पार्ट 1 पण कंप्लीट झालं आहे. सध्या आपण पार्ट 2 करतोय. इंग्लिशचे पण मी बरेचसे क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत, आणि लवकरच जर शक्य झालं तर मॅथ्स पण ट्राय करेन. तर अशा पद्धतीने बरेचसे MCQs मी ऑलरेडी अपलोड केलेत, तुम्ही ते पण रेफर करू शकता. आणि त्यासोबतच जर तुम्हाला काही रेफरन्स बुक हवं असेल तर ते पण तुम्ही रेफर करू शकता. तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण असा प्रश्न विचारायचे की 11th स्टँडर्डसाठी जी CET होणार आहे तर त्यासाठी MCQचा अभ्यास कसा करावा, कारण तुम्ही पुस्तक रीड करणार आहातच, तुम्हाला सगळं काही माहिती आहे की गणितं वगैरे कशी सोडवायची, बट त्यासाठी MCQचा अभ्यास कसा करावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर त्यासाठी हे बुक आहे जे स्पेशली 11th स्टँडर्ड CETसाठी तयार करण्यात आलेलं आहे. बुक आहे टार्गेट पब्लिकेशन यांचं. आणि जर आपण पाहिलं तर या पुस्तकामध्ये मोर दॅन 2000 MCQs आहेत, आणि 2000 MCQs खूप आहेत. तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला CETमध्ये तुम्ही चांगले मार्क्स स्कोअर करू शकता. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक विषयाचे MCQs या ठिकाणी आहेत. हे सेमी इंग्लिशसाठी आहे स्पेशली. यासारखंच इंग्लिश मिडियमसाठी आणि मराठी मिडियमसाठी वेगवेगळं डिझाईन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर वाईज MCQs पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन होतं सगळ्यांना, ते म्हणजे इंग्लिशचं कसं होणार. तर इंग्लिशसाठी या ठिकाणी जो तुम्हाला ग्रामर किंवा जे पण तुम्हाला सिलेबस सांगण्यात आलेला आहे परिपत्रकामध्ये, तर त्यानुसारच या ठिकाणी सगळं काही डिझाईन करण्यात आलं आहे. सो तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता इंग्लिशचे MCQs. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेवटी जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 मॉडेल पेपर पण देण्यात आलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युअल 100 मार्काचा पेपर कसा असतो आणि त्यामध्ये 25-25 मार्कांचे जे प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक विषयाचे, तर ते कसे दिले जाऊ शकतात आणि ते आपण कसे सोडवायचे वेळेमध्ये 2 तासाचा वेळ आहे तुम्हाला, तर 2 तासामध्ये ते कसं सोडवायचं हे सगळं तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक विषयाचे या ठिकाणी MCQs आहेत. मॅथ्समध्ये हिंट वगैरे पण सांगण्यात आलेली आहे. सायन्सचे पण भरपूर MCQs आहेत. आणि शेवटी तुम्ही जर पाहिलं तर समाजशास्त्र आहे, इतिहास, भूगोल वगैरे सगळं काही आहे. आणि सगळ्यात शेवटी जर आपण पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी एक पेपर पण पाहायला मिळणार आहे, एक मॉडेल पेपर. येस, हा आहे आपला मॉडेल पेपर. तुम्ही हे वेळ लावून व्यवस्थित 2 तासामध्ये कंप्लीट होतं आहे का हे पण पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी एक OMR शीट पण दिलेली आहे. तर OMR शीट कशी फिल करायची हे पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये जस्ट एक ट्रायल म्हणून सांगते की तुम्हाला अशा पद्धतीची OMR शीट असते. परीक्षेमध्ये पण अशा पद्धतीची OMR शीट दिली जाणार आहे. या ठिकाणी त्यांनी कसा व्यवस्थित गोल करायचं हे पण सांगितलेलं आहे. आणि इथे मी एक गोल करून पाहिला होता की मला किती वेळ लागतो, कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं की एक गोल करण्यासाठी कमीत कमी 10 सेकंद तरी लागू शकतात. त्यासाठी तुम्हाला स्पीड वाढवावी लागेल. गोल करण्याचा टाईम तुम्हाला कमी करावा लागेल. ओके. आणि त्यासाठी तुम्हाला गोल करण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. सो ती प्रॅक्टिस तुम्ही याच्यावरती पण करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला योग्य गोल करायचा आहे, जो की अजिबात बाहेर जाता कामा नये आणि पूर्ण भरला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता. आणि सोबतच तुम्हाला जर हार्ड कॉपी नको असेल, सॉफ्ट कॉपी हवी असेल, तर सॉफ्ट कॉपी जी आहे तर ती 100 रुपीजची आहे, जे तुम्ही या कोडद्वारे स्कॅन करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, क्विल ॲप, आणि त्यामधून तुम्ही हे सगळं बघू शकता. ओके. सो तुम्हाला त्यामधून सॉफ्ट कॉपी मिळेल जे की 100 रुपीजची असेल, आणि ही हार्ड कॉपी आहे जे की 300 रुपीजची आहे. सो तुम्ही हे बाय करू शकता, खाली लिंक दिलेली आहे त्याद्वारे. सो हे प्रमोशन फक्त यासाठी नाही आहे की मला याच्यामधून काही मिळणार आहे, पण हे प्रमोशन यासाठी आहे की हे खूप चांगलं पुस्तक आहे की ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. तुम्ही यासारखेच अनेक पुस्तकं जर पाहिली तर ती पण तुम्ही घेऊ शकता, बट आय वुड सजेस्ट हे की कारण यामध्ये तुम्हाला फीचर्स खूप चांगले आहेत, यामध्ये तुम्हाला खूप चांगले क्वेश्चन्स पाहायला मिळतात, आणि हे क्वेश्चन्स CETच्या लेवलचे आहेत, आणि म्हणून तुम्ही हे रेफर करू शकता. ओके. सो आता यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या चॅनलवरती जे पण CETचे MCQs अवेलेबल आहेत ते कसे पाहायचे. तर त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, त्याद्वारे तुम्ही सगळे CETचे व्हिडिओज बघू शकता, पाहू शकता, त्याच्यामधले काही महत्त्वाचे प्रश्न लिहूनही घेऊ शकता. सो अशा पद्धतीने हा होता CETबद्दल व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.